टिकवायचं आहे, त्याच्या पलीकडेही आम्हाला एक संघ आम्हाला काम करायचं आहे। आणि खास करून आज भारतामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीनं देशाच्या लोकांनी लोकसभेमध्येही थोडा महाराष्ट्रामध्ये थोडा कमी जास्त झाला तरीही देशाच्या लोकांनी त्यांनाच पसंत केलं। त्याच्या पाठोपाठ तुम्ही बघितलं जम्मूच्या क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या मोदीजीच्या नेतृत्वामध्ये विजय झाला, हरियाणामध्ये झाला, महाराष्ट्रामध्ये झाला आणि आता येणारा काही दिवसानंतर दिल्लीच्या निवडणुकीमध्येही आम्हाला असं वाटते की आता लोकांनी दिल्लीचाही जे काही चाललेलं आहे आप पार्टीची सरकारमध्ये ते आता उघड झालं आहे आणि लोकही आता एक नवीन तिथला प्रशासन इच्छुक आहे। त्यामध्ये भारतीय जनता पार्टी नक्कीच तिथे सरकार बनवू शकेल अशी आम्हाला खात्री आहे। छगन भुजबळ नाराज आहेत, ते आज येतील अशी माहिती मिळते, नाराजी दूर केली का? भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहे आणि आमच्या ह्या घरातली गोष्ट आहे। काल मी स्वतः माझी आणि भुजबळ साहेबांची मुंबईत भेट झाली, त्यामध्ये त्यांनी असा ठीक आहे काही गोष्ट असते पण असाही नाही आहे की नाराजी टोकाची आहे किंवा काही आम्ही घरामध्ये बसून मार्ग काढू शकत नाही। निश्चित भुजबळ साहेब हे आमच्या पक्षाचे एक आधारस्तंभ आहे, त्यांचा आमच्या सुरुवातीपासूनच साथ राहिलेला आहे। आम्ही 99 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढली, त्यावेळीच ते आमचे फ्रंटलाईनचे नेते होते। या शेवटच्या विधानसभा ज्या तर पार पडली त्यामध्येही आमचे फ्रंटलाईनचे नेते होते आणि यापुढेही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांचा नेतृत्व आणि मार्गदर्शन आम्हाला सदैव लाभत राहील ही अशी आम्हाला खात्री आहे। या फ्रंटलाईनच्या नेत्यांना अपमानित केलं अशी त्यांची भावना आहे। ही शब्दाचा जो वापर तुम्ही करतात अपमानित, हे सगळं मला वाटतं योग्य नाही। स्वतः काही गोष्ट ठीक आहे ते बोलले असतील तर मी काय त्याच्यावर त्यांच्या वेगळं काय बोलणार नाही, फक्त एवढंच म्हणेल की भुजबळ साहेब आणि आम्ही एक परिवारमध्ये एक पक्षामध्ये आम्ही काम करत आहोत आणि त्यामध्ये कुठलाही काही मनामध्ये काही दुःखना किंवा काही गोष्ट घडली असेल ते आम्ही दूर करू। पटेल साहेब, महत्त्वाचा प्रश्न असा आहे की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधकांकडनं मागणी केली जाते। राज्याची परंपरा राहिली तर आरोप जर केले जात असेल त्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मात्र धनंजय मुंडेंना वेगळी वागणूक का दिली जाते? आरोप कोण लावत आहे? एक व्यक्ती लावत आहे आणि एवढा मोठा महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणामध्ये SIT नेमल्या गेल्यानंतर CID कडे चौकशी दिल्या गेल्यानंतर बाकीच्या सगळ्या बाबतीमध्ये मुख्यमंत्रीनी ॲज अ गृहमंत्री पण त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कोणालाही आम्ही सोडणार नाही। आम्हाला आमच्या पोलिसांच्यावर काही भरोसा नसेल तर गोष्ट वेगळी, पण एक नक्की आहे की आरोप करणारे एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तींनी काय त्यांच्या व्यक्तिगत काही विषय असेल आणि ते त्यांनी एक असा वातावरण तयार करून सांगायचं की राजीनामाच द्यावा लागेल, तर असं तर उद्या कोणी पण कोणावर आरोप काही लावू शकते। फक्त तथ्य समोर येऊ द्या, आम्हाला कोणालाही वाचवायचं नाही।